आम्ही सारखं ट्रॅव्हल करतोय दर 3 दिवस. मला माहिती होतं, फक्त तुमच्यासाठी परत एकदा विचारलं मी. आणि कशा पॅकिंग केलेत बघा. आमचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे आज. म्हणजे साक्षीला खूप कमी ठिकाणचं काय काय आवडतं. अरे ते रिएक्शन बघून तुम्हाला वाटत असेल ना, सगळी लोक 3 वाजाची वाट बघतात कधी येतोय. आम्हाला पण आश्चर्य वाटतं दोघांना पण. म्हणजे या मधल्या वेळात आम्ही इथे आलोच नाही कधी नाही. आणि आता चाललोय आणि आता आम्ही शिवळे गावात आहोत. आणि तुम्हाला माहीतच नसेल का आम्ही काय कुठे चाललो ते. आता 1 दिवसापूर्वी आम्ही शेगाववरनं आलो आहे, त्याच्या आधी गावावरनं आलेलो. आणि आता चाललो आहे शिवळे माझं नगर टाकळी डोकेश्वर. आणि आता चाललो आहे नगरला. म्हणजे आमचं सध्या ट्रॅव्हलिंग कंटिन्यूच चालू आहे. कुठलं गाव? टाकळी डोकेश्वर. टाकळी डोकेश्वर गावी, ओंकारच्या गावी चाललो आहे आम्ही. आणि आता शिवळे गावाला का थांबलो आहे? थांबण्याचं कारण आहे हे वडापाव. या शिवळे गावचा फेमस वडापाव, पिंक टपरीवरचा वडापाव. हे बघा, या टपरीचा कलर दिसतोय का, पिंक. ह्याच्यावरनंच हा फेमस आहे, पिंक टपरीवरचा वडापाव. वड्याची साईज मोठी आहे एकदम. मस्त आहे. अजून तळायचे बाकी आहेत ते. अजून पूर्ण तळायचे बाकी आहेत ना. आणि ते काय टाकतोय आता? समोसा. हा पट्टी समोसा आहे का? पट्टी समोसा पण तळतोय. आपल्याला वडापावच खायचे. आणि इकडे बघा लोकांची गर्दी पिंक टपरीवरचा वडापाव खायला. आणि फेमस आहे. आणि याच्या आधी पण 2 वेळा मी आलो इकडे, 2-3 वेळा आलो आहे. पण नेहमी असं व्हायचं नाही की जाताना खायची वेळ यायची, पण तेव्हा हा बंद झालेला असायचा. हे किती वाजता बंद करतो संध्याकाळी? 8 पर्यंत. 8 वाजता बंद होतो. सकाळी किती असतं? दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत. या मधल्या वेळात आम्ही इथे आलोच नाही कधी नाही. नेहमी 8 वाजल्यानंतर पोहोचवतो किंवा सकाळी 10 वाजता इथून ट्रॅव्हल करतो. हे बघा, वडे कढईत तळले जातात. आधी बघितले ते हाफ फ्राय होते, आता फुल फ्राय केले जातात. त्यासमोर पट्टी समोसा पण आहे. हा बघा, हा पट्टी समोसा. अरे हा वडा. आणि ओंकारला आश्चर्य वाटलं कसल्या गोष्टीचं माहिती आहे का? याची कॉस्टिंग ऐकून. म्हणजे 10 रुपयात तो वडापाव आहे आणि तो समोसा आहे तो फक्त 6 रुपयाचा. म्हणजे आम्हाला पण आश्चर्य वाटतं दोघांना पण. म्हणजे मला पण एकदम 6 रुपये पट्टी समोसा आणि 10 रुपये वडापाव. कुठे मिळतो 10 रुपये वडापाव आजकाल? नॉर्मल वडापाव पण आपल्याकडे 18 रुपये कळवा कारेगावात. आणि वड्याची साईज तुम्हाला मी दाखवतो, बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे आपल्याकडे तरी 20 रुपयाचे पण वडापावला मिळत नाही, एवढी मोठी साईज आहे. आणि हा बघा वडा, मी तुम्हाला बोललो ना साईज बघा. आणि तो साईडला येतो पट्टी समोसा. आणि खवयांची बरीच गर्दी आहे इकडे, स्पेशल वडापाव आणि पट्टी समोसा खायला. आणि समोसाबरोबर तुम्हाला ही एक खरडा चटणी आहे का रे? मिरचीची खरडा चटणी, गोड चटणी आणि ही तिखटवाली चटणी. 3 टाईपच्या चटण्या. आणि याचा स्पेशल आहे हा चुरा. हा बघा इथे, आपण लय भारी लागतो चुरा. आणि हा वडापाव तुम्हाला खायचा असेल ना तर मुरबाडपासून, म्हणजे आपण कल्याणवरून निघालो त्यातनं मुरबाड लागेल तुम्हाला. तिथून एक 6 किलोमीटर माचेत रोडवरती 6 किलोमीटरच्या अंतरावर शिवळे गावात तिथे बेल. आणि बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे त्याच्याबरोबर पुढे. म्हणजे बँक बंद झाली की याची टपरी चालू होते. बरोबर 3ला बँक बंद होते आणि बाकी टपरी चालू होते. तुम्हाला कधी या रोडने जात असाल ना तर नक्की ट्राय करा. आता मी पण खाऊन तुम्हाला सांगतो किती चांगलं आहे ते, पण ऐकलं आहे खूप याच्याबद्दल. आणि बा आता मी उभा आहे की 5 मिनटं झाली, कारण माझे पट्टी समोसा मी एक्स्ट्रा परत मागवले, त्यामुळे थोडासा वेळ लागला. दुसरा राऊंड आला परत आपला. पण गर्दी लोकांची कंटिन्यू आहे बघा, मागे चालूच आहे. आणि फक्त ना 4:30 वाजले दुपारचे. आणि हे बघा गर्दी 4:30 वाजता. म्हणजे असं वाटतंय ना की लोक 3 वाजाची वाट बघतात हा कधी येतोय आणि कधी येतोय आणि आपण वडापाव खातोय. प्रश्नच नाही, चांगलाच असणार वडापाव. आणि आम्हाला बघता बघता 10-15 मिनटं गेली, एवढी गर्दी आहे त्याच्याकडे. म्हणजे वळून बघायला त्याला वेळ नाही, एवढी गर्दी त्याच्याकडे. बापरे, मी फक्त ऐकलं होतं रे एवढे दिवस, 2-3 वेळा गेलो ना नेहमी. आता अनुभव म्हणजे टेस्ट तर करूयाच, पण गर्दी बघून समजू शकतो. आणि यार 10 रुपये आणि 6 रुपये हे तर मेन आश्चर्य आहे माझ्यासाठी. 10 रुपये आणि 6 रुपये एवढा रेट कमी. अरे बघा, आर्याने वडापाव फर्स्ट ट्राय केला आहे. कसा लागला आर्या? मस्त. आर्याचं रिॲक्शन बघून तुम्हाला वाटत असेल ना सगळीकडे सेमच रिॲक्शन आहे. कधी विचारलं की मस्त, बाकी दुसरं काय रिॲक्शन आहे. इकडे पण वडापाव प्रेमी इकडे छान आहे. हां छान आहे ना.
10 रुपयाचा आहे फक्त. 10 रुपयाच्या वाण्याने. इकडे ओमकार कसा आहे? संपला. चांगला आहे, मस्त एकदम. शपथ. काय बोलतो? एक नंबर चव आहे. एक नंबर ना. म्हणजे आपल्याला असं वाटलं 10 रुपयाचा तर कसं असेल ना. आणि आता वहिनी, आपल्या भांडे वहिनी समोसाचा ट्राय करतायत. आणि असाच बघा, पट्टी समोसा किती चप्पटवाला आहे. चपटा फक्त 6 रुपये. आम्हाला आश्चर्य वाटलं हे रेट ऐकून. आई बघा, हिला पण आश्चर्य वाटलं 6 रुपये म्हटल्यावरती. 6 रुपयाचा समोसा कधी खाल्लाय काय बघा. म्हणजे स्टेशनवर आपल्याला मिळतो कुठे कुठे 20 रुपयाची 3 वगैरे, पण त्याची साईज त्याच्यापेक्षा बरीच छोटी असते. आता मी वडापाव ट्राय करतो. अरे असं खाल्लं तू? वडापावचा मस्त वास सुटला हे गाडीत. काय बोलतो? नाही पण टेस्ट पण खरंच आहे. ओमकार सांगतोय माझे वडापावचा वास सुटला पूर्ण गाडीमध्ये. चटणी आहे आणि टेस्टला पण भारीचा वडापाव एक नंबर आहे. चला आता समोसा पण ट्राय करूया. आता अक्षदा चटणी आणि समोसा गरम 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 गरम. कसं आहे? हां, ते छान आहे ना. अक्षदाला खूप कमी ठिकाणचं काय काय आवडतं, पण हे आवडलंय. आणि बऱ्याच दिवसापासून आमचा प्रयत्न होता इथे खायचा, आणि खूप ऐकलं होतं या पिंक वडापावबद्दल. पिंक टपरीवरचा वडापाव, आणि एक नंबर आहे. वडापाव तर एक नंबरच आहे. इथे सगळं गुलाबीच आहे भाई. काय बोलते? सगळं गुलाबी. हा, गुलाबीच आहे ना. ही पिंक सिटी आहे वाटतं जयपूर सारखी. जाऊ दे, आपला वडापाव खायचा होता आणि इच्छा पूर्ण झाली. आता मस्तपैकी शिवळे गावातला वडापाव खाऊन, पिंक टपरीवरचा वडापाव खाऊन, समोसा खाऊन आता मी पुढचा प्रवास सुरू करतोय नगरच्या दिशेने, अहमदनगरला. चला आता आपला पुढे लागणार आहे तो आपला घाट, फेमस माळशेज घाट. त्याचे पण एक मस्त मस्त नजारे बघूया आणि आपला अहमदनगरकडचा प्रवास सुरू ठेवूया. मस्तपैकी आपला माळशेज घाटचे नजारे बघत बघत आपण आता घाटाच्या वरती पोचलोय. आणि आता आम्ही थांबलोय तिकडे चाय प्यायला. थोडासा टी ब्रेक घेतलाय आणि वातावरण एक नंबर आहे. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत. अंधार पडायची वेळ सुरू झालेली आहे. म्हणजे अजून पूर्ण अंधार नाही पडलाय, आता अंधार पडतोय. आणि ही बघा, गाडीत बसल्यापासून काय चालू आहे, मोबाईल. एक तर झोपते किंवा मोबाईल बघते. आणि इकडे आम्ही थांबलोय आता चाय प्यायला. काय माऊली कृपा म्हणून छोटंसं हॉटेल आहे, तिकडे थांबलो चहा प्यायला. आणि आपल्या पाठीमागे इकडे धरण आहे. तर कुठलं धरण आहे ते काय मला नाव माहिती नाही, मी तुम्हाला सांगेन पुढे माहिती पडलं तर. दिसत नाही लेक व्ह्यू वगैरे पाठीमागे गेलं ते का मी शूट नाही केलं जास्त, कारण आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये होतं ते. तर आता इथून मला वाटतं एक दीड तासामध्ये आम्ही पोचू आमच्या ठिकाणी. तिकडे आपले अजून पुढची मंडळी बाकी आहेत. म्हणजे आपल्यातली बरीच मंडळी पुढे गेले सकाळी. म्हणजे मेत्रे, हडवळे तुम्हाला माहीत असेल, तर ते ऑलरेडी गेलेले आहेत पुढे. सकाळी 10 वाजता निघाले होते आणि आम्ही दुपारी 2-2:30 वाजता निघालो. आता बघू, आम्ही सगळे एकत्रच भेटणार आहोत. आणि आमचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे आज, म्हणजे कधीच न केलेला असा काहीतरी प्लॅन आहे आमचा. ते तुम्हाला कळेल आपल्या व्हिडिओजमध्ये. आता ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे हे माहीत नाही मला, का हा व्हिडिओ किती मोठा होतो ते. पण आहे काहीतरी प्लॅनिंगसाठीच चाललो आहे आम्ही. चला सध्या चहा पिऊन घेऊया. मस्त असा चहा आला आहे आणि खरंच छान आहे. हा बोलला होता खूप छान चहा मिळतो, पण खरंच मस्त छान आहे. आणि बघा इकडे बिना दूधवाले कोरा चहावाल्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. बघा स्पेशल कप आहेत. नाही, ह्यांचा आपल्यासारखाच आहे आपला दूधवाला चहा, पण इकडे बघा हे स्पेशल ट्रीटमेंट आहे. तर आता चहा पिऊ आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आम्ही पोचलो ते आळे फाटा फेमस ठिकाण आहे. आळे फाटा इथे. आणि ते बघा आळे फाट्याचा ST स्टँड आहे. हा आळे फाटा आहे पूर्ण, म्हणजे आणि पुढे आळे गाव आहे. म्हणजे हा आळे फाटा आहे आणि पुढे आळे गाव आहे. तर आम्ही थांबलो होतो एक वस्तू घ्यायला, पण ती काय भेटली नाही.
आम्ही तेव्हा तुम्हाला काही जास्त सांगत नाही की कशासाठी थांबलो ते. पण इकडे बघा, इकडे आलं तर तुम्हाला ना असं हे भेळ भेटेल, भेळ पॅकवाली. आणि इकडच्या सर्व भेळ फेमस आहेत. आणि ती गोडीशेव आहे ना? हो, गोडीशेव आहे ते. चांगले असते खायला ते. बघा हे असं भेळचे पॅकेट मिळतात आणि कसे पॅकिंग केलेत बघा. खाली मसालेवाले कुरमुरे, मध्ये व्हाईटवाले कुरमुरे, वरती फरसाण. हे कसं पॅकेट असतं दादा? 60 रुपये. हे किती आहे? पाव किलो. हे बघा, हे पाव किलो भेळ असते 60 रुपयाची. पण इकडची खूप फेमस भेळ आहे आळेफाट्याची. म्हणजे या एरियात आलात ना तर सगळेजण अशा भेळ घेऊनच जात असतात. काय म्हणता? सर्व ठीक आहे. कुठला? हिरा फरसाण, हिरा बेसन. डाळीचा प्रकार येतो. ओके. तर ते त्याच्यानुसार ती शेव वगैरे बनवले होते. हिरा बेसन ते म्हणजे ती त्याच्यासाठी खास प्रसिद्ध आहे. आणि त्याची हिरा चव बेसन साध्या बेसनपेक्षा चांगली असते ती चव. असं ही बघा इकडची प्रसिद्ध अशी लाल भडक कलर दिसत मग लाल भडक. ही गोडी शेव आहे. गोडी शेव आहे ना? ही कशाची असते हो? आतमध्ये ते बेसनचं काहीतरी होतं. बेसनचं काहीतरी होतं. म्हणजे हे पण आता गोळ गोळ आणि बेसन पीठ मिक्स करून बनवलेली गोडी शेव असते. हे मला माहिती होतं, फक्त तुमच्यासाठी परत एकदा विचारलं मी. हे आळेफाटा स्टँड, एस टी स्टँड. आणि हा मेन जंक्शन आहे आळेफाट्याचा. कारण रोड येतो ना समोरून, तो नाशिकवरनं येतो आणि इकडे पुण्याला चालला आहे. समोर आपल्याला जायचं आहे ते अहमदनगरला. आणि आता आपण पाठीमागून आलो तर आपला कल्याण मुंबईवरनं. असा हा चौक आहे आणि हा फेमस आळेफाटा. बाकी आळेगाव पुढे भेटेल आपल्याला. चला आता गोडीशेव घेतलेली आहे. भेळ तर विचारली आहे पण ती नाही घेतली. पण गोडीशेव घेतली. काय घेतली ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर आत्ता आम्ही पोचलो आहे राजुरीला. राजुरीला ह्यांचं गाव आहे, हे हडवळे. हे बघा दिसत आहेत का? ड्रायव्हिंग सीटवर आहेत, उजेडामध्ये दिसत नसतील. हे बघा हडवळे. ते बघा तिकडे आहे अथर्वा. आणि ही सर्व कॅम्प पण आहे आपल्याबरोबर. ह्यांना आता आपण भेटलो आहोत. हे आमच्या आधी आलेत, आम्हाला चुकून, आम्हाला फसून आलेत. लग्नाला आलेत, लग्नाला. आणि आता आम्ही हे बघा इकडे हे तर राहिलेच आहेत. हे बघा मित्र आहेत, हे पण आहेत आपल्याबरोबर. आम्ही सारखं ट्रॅव्हल करतोय दर 3 दिवसांनी. आता 3 दिवसापूर्वी म्हणजे काल सकाळी आलो, आज परत फिरतोय. तर चला आता आमचा जरा 1-2 दिवसाचा प्लॅन आहे इकडे काहीतरी स्पेशल. तो पुढच्या व्हिडिओत कळेल. पहिला आम्हाला डेस्टिनेशनला पोहोचू द्या आता. चला. तर अशा प्रकारे आम्ही वासुंदी गावात पोचलेलो आहोत. वासुंदा गाव म्हणजे तालुका पारनेर आणि जिल्हा अहमदनगर. आपल्या ओमकार बांडे आपला शेजारी म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये राहतो तो, त्यांच्या गावी आम्ही आलो आहोत. आणि तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉग तर बघितला आता. मित्रसाहेब पण आपल्याला भेटलेत लास्ट आता. तर ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे काही जास्त नाही शूट नाही केला आम्ही, पण त्यात स्पेशल होता तो आपला पिंक टपरीवाला वडापाव. त्याचं नाव काय माहीत नाही त्या गाडीचं, पण पिंक टपरीवाला वडापाव शेवाळे गावातला. तर तो आपल्या या व्हिडिओचा मेन होता. तर ठीक आहे मित्रांनो, आता आम्ही पोचलो आणि ते कशासाठी पोचलो होतं तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कळेल. त्यामुळे आपला हा व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता पुढचा व्हिडिओ एकदम मजेदार असणार आहे. तर ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चला मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टेक केअर. बाय बाय.